मित्रहो, गालिब आपल्या काव्यप्रतिभेसाठी तर जगभर प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या शेरो शायरी आणि गझल याचं कोण वेडं नाही आहे. त्यांच्या शायरीमधून गमतीशीरपण असेल, कधी भावविभोर होऊन असेल, तर कधी खोचक टीका टिप्पणीमधून असेल. त्यांनी प्रेम, विश्वास आणि पर्यायानं या जीवनावर एक अत्यंत मार्मिक असं भाष्य केलं आहे. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. खऱ्या अर्थानं गालिबची जी जगभरात ओळख आहे ती ओळख हीच आहे. आपण जी गालिब माहीत आहेत ते हेच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, गालिब यांच्या काव्यप्रतिभेबरोबरच त्यांनी लिहिलेल्या अनेक अशा पत्रातून किंवा अनेक जे काही लेख त्यांनी लिहिलेले आहेत त्यातूनही त्यांचं व्यक्तिमत्व कसं झळाळतं. ते जे झळाळतं त्यालाही काही तोड नाही मित्र. त्यामुळेच आज जरा मूड वेगळा आहे. मी म्हटलं की आज त्यांच्या इतर लिखाणातले जी काही असतील, त्यांची पत्र असतील किंवा त्यांची इतर जी काही लिखाण असेल त्याच्यामधून काही किस्से सांगायचे मी तुम्हाला प्रयत्न करणार आहेत. मला वाटतंय ते तुम्हालाही आवडेल आणि शेरो शायरीच्या व्यतिरिक्त जे गालिब आहेत तेही कसे आहेत, तेही कसे होते हेही तुम्हाला कळेल. तर त्यांच्या अनेक किस्स्यांपैकी एक किस्सा असा आहे मित्रो. उमराव सिंग नावाचे गालिब यांचे एक शिष्य होते. त्यांची 2 लग्न झाली होती, पण दुर्दैवाने त्यांच्या दोन्ही बायका दगावल्या होत्या, वारल्या होत्या बिचाऱ्या. पदरामध्ये लहान लहान लेकरं होती. त्यामुळं उमराव सिंग यांना तिसरं लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यात ते वयस्क झाले होते. मुलांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्न त्यांच्यापुढं खरं तर होता. आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण तिसरं लग्न करावं. उमराव सिंग यांच्याविषयी गालिब यांना कुणीतरी सांगितलं. अर्थातच गालिब यांना उमराव सिंग यांच्याविषयी खूप वाईट वाटलं. पण ह्या एकंदरीत प्रसंगाबाबत ते जे काही लिहितात ते पाहून खरं तर मित्र कमाल वाटते. उमराव सिंग यांच्याविषयी लिहिता लिहिता, त्यांच्या वेदनेशी बोलता बोलता गालिब अशी काही फिरकी घेतात की बस क्या कहने. उमराव सिंग यांच्याविषयी गालिब एके ठिकाणी लिहितात, उमराव सिंग यांच्याविषयी मला खरंच वाईट वाटतं. पण खरं सांगू का, मला त्यांची असूयाही वाटते. ते 2-2दा तसं पाहता विमुक्त झाले. आणि मी बघा गेली 50 वर्ष एकच लोढणा किंवा एकच फास गळ्यात घेऊन फिरतो आहे. माझ्या मानेनं या फासासमोर ना शरणागती पत्करली, नाही त्या फासानं आपलं काम केलं. लक्षात आलं ना? अरे कुणीतरी त्या उमराव सिंग यांना सांगा, पाहिजे तर तुझी मुलं सगळी मी सांभाळतो, पण कशाला उगीच नसती आफत अंगावरती उडावून घेतोस. या लेखातील मिश्किलपणा असेल, या लेखातील विनोद असेल, या लेखातून चिमटाकडून जी काही बोलणं असेल, हे सर्व हे गालिब यांच्या प्रतिभेचं लक्षण आहे मित्रो. असंच एक दुसरंही उदाहरण देता येईल मित्रो. आणि गालिब हे तर मोठे शायरच होते. त्यांच्याकडं नवीन जन्मलेल्या बाळांचे नामकरण करण्याबाबत सारखी विचारणा व्हायची. त्या बाळाचं कुठलं तरी एखादं चांगलं नाव ठेवावं किंवा त्या बाळाच्या बाबतीत काहीतरी लिहावं असं जवळजवळ प्रत्येकालाच वाटायचं. आणि त्या बाबतीत त्यांच्याकडे विचारणाही व्हायची. खरं तर हे सर्व गालिब यांनी टाळलं बरं का. पण प्रत्येक वेळेला ते काही नाही म्हणू शकत नव्हते. त्यांचं नाही म्हणणंसुद्धा कसं एका कलात्मक उंचीचं आहे किंवा त्यांचं नाही म्हणणंसुद्धा कशी एक कलात्मक उंची गाठते हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. त्यांचे एक स्नेही होते. त्यांचं नाव होतं नवाब अल्लाउद्दीन खान. नवाब अल्लाउद्दीन खान यांनी गालिब यांना त्यांच्या मुलाचं नामकरण करावं
व त्यावर काहीतरी लिहावं असं गालिब यांना सुचवलं किंवा सांगितलं. खरं तर गालिब यांना नाही म्हणायचं होतं, पण नवाब अल्लाउद्दीन खान यांना नाही कसं म्हणणार. त्यांनी नवाब अल्लाउद्दीन खान यांना जे काही लिहिलं ते अफलातून आहे. गालिब नवाब अल्लाउद्दीन खान यांना लिहितात. ते काय लिहितात? ते लिहितात, एखादा सिंह आपल्या बछड्यासाठी शिकार करतो. एखादा सिंह आपल्या बछड्यासाठी शिकार करतो, पण त्याचबरोबर तो सिंह त्या बछड्यांना शिकार कशी करायची हेही शिकवतो. त्याचं कारण सरळ आणि साधं असतं की जेणेकरून त्या बछड्यांनी स्वतःची शिकार स्वतः करावी. आणि पुढं ते लिहितात, पुढं ते नवाब यांना काय लिहितात माहीत आहे? खरं तर तुम्ही स्वतः एक चांगले कवी आहात. तुमच्या मुलासाठी तुम्हीच काहीतरी चांगलं का लिहित नाही? त्याचं नामकरण तुम्ही स्वतःच का नाही करत? अशा छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही माझ्यासारख्या माणसावर अवलंबून राहणं हे काही मला योग्य वाटत नाही. पुढं गालिब लिहितात, मी लिहिलं असतं, पण खानसाहेब काय आहे माहिती आहे का, मी माझ्या मुलाच्या वेळी असं काहीतरी लिहिलं होतं, पण माझा मुलगा किंवा माझी कुठलीच मुलं जिवंत राहिली नाहीत. मला वाटतं आणि मला नेहमी वाटतं की हा जो काही परिणाम आहे तो माझ्या दुर्दैवी शब्दांचा आहे, दुर्दैवी लेखणीचा आहे. त्याचा असा आहे, मी ज्याची स्तुती करतो ते फार काळ जिवंत राहत नाहीत. मी अवधचे राजे नसीरुद्दीन हैदर आणि अमजद अली शाह यांच्या बाबतीत एक कशीदा लिहिला होता आणि ते लोक सोडून गेले. वाजिद अली शाह यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. मी ज्यांच्याविषयी काही स्तुतीपर लिहित जातो ना, ती माणसं हे जग सोडून जातात. नवाबसाहेब मला माफ करा, मी तुमच्या बाळाच्या बाबतीत काही लिहू शकत नाही किंवा त्याच्यासाठी एखादं ऐतिहासिक नावही मी सुचवू शकत नाही. गालिब यांनी आपल्या पत्रातून आपलं दुःख तर मांडलंच, पण त्याचबरोबर जे त्यांना करायचं नव्हतं तेही बरोबर योग्य पद्धतीनं टाळलं. मित्रो, तसं गालिब अचाट आणि अफाट असे जगले. जगताना अनेकांच्या वाट्याला येणारं जे दुःख होतं तेही त्यांना भरभरून मिळालं. वेदांनी त्यांचा पाठपुरावा कधी सोडला नाही, पण नेहमीच ते आशावादी राहिले. एका ठिकाणी ते लिहितात, हो गर्मी निशात तसवूर से नगमा संज, मैं अदलिम बे गुलशन ए ना आफरीदा हूँ. अत्यंत कमी अशा शब्दात त्यांनी आयुष्याचं एक सूत्र सांगितलं, आयुष्याचं एक सत्य सांगितलं. ते शेरमध्ये म्हणतात, मी अशा एका बगीच्याचा कोकिळ आहे जो अजूनपर्यंत अस्तित्वातच आला नाही. गालिब यांना कदाचित माहिती असावं, त्यांची गझल असतील, त्यांचे शेर असतील, हे काळाच्या खूप पुढचे आहेत. त्यांच्या हयातीमध्ये ना इतक्या सुंदर कलाकृतीचं माप त्यांना कधीच भेटलं नाही. माझ्या आयुष्याची दुःख मी माझ्यासोबत घेऊन जात आहे असं म्हणणारा माणूस हेच म्हणू शकतो की माझं गीत ज्या बगीच्यात ऐकू येईल असा बगीचा अजून तयार व्हायचा आहे. हूँ गर्मी निशात तसवुर से नगमा संज, मैं अदलिम बे गुलशन ए ना आफरीदा हूँ. मित्रो, हा शेर वाचत असताना मला एक अमेरिकन चित्रकार विन्स्लो होमर यांचं एक चित्र आठवलं. त्या चित्राचं नाव आहे सॉन्ग ऑफ द लार्क. खरं तर 1876 सालचं हे चित्र आहे, पण हे चित्र म्हणजे आशावादाचा एक उत्तम नमुना आहे. सकाळी कामावर गेलेला एक शेतकरी आपलं काम जे काय असेल ते मध्येच टाकतो
त्याच्या हातामध्ये एक कोयता आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एक सन हॅट आहे. आता तुम्ही जर चित्र बघितलं किंवा स्क्रीनवरती ते बघत असाल तर हा कुठल्या पद्धतीचा कोयता असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. पण हा कोयता भारतीय नाही मित्र, एक अमेरिकन चित्र आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर हा कोयता आणि एक त्याच्या हातामध्ये असलेली दुसरी जी काही सन हॅट आहे आणि त्याच्या कुठून तरी कानावरती पडणारा इवल्याशा अशा पाखराचा आवाज आहे. तो त्या एवढ्याशा पाखराच्या आवाजाने काय होतो, विचलित होतो आणि सर्वच्या सर्व कामं थांबवून तो आकाशाकडे टक लावून असा उभा असतो. तो उभा असतो, तो भविष्याचा वेध घेत आणि त्याला वाटतं उद्याची सकाळ ना ही खूप अशी सोनेरी आहे. गालिब यांना तसंच वाटतं. मी उद्याचा कोकिळ आहे आणि ते खरंही आहे. त्यांची शायरी जर तुम्ही मनापासून वाचली तर हे लक्षात येतं की मानवी स्वातंत्र्याचा जय जयकार करणारा हा माणूस होता गालिब. धर्म कर्मकांड आणि अध्यात्मावर मार्मिक टीका करणारा हा माणूस होता गालिब. म्हणूनच त्यांच्या चाहत्यामध्ये जसे मुस्लिम धर्मीय होते तसे अनेक हिंदूही होते. त्यामध्ये सिया होते, त्यामध्ये सुन्नी होते आणि त्यामध्ये पंडितही होते. 15 फेब्रुवारी 1869 तो दिवस होता सोमवारचा. त्यावेळच्या दिल्ली गेटच्या बाहेर एक नमाज जनाजा अदा केली गेली. जनाजा म्हणजेच पार्थिव होतं ते गालिब यांचं आणि त्यांच्यासाठी शेवटची प्रार्थना केली गेली आणि शेवटची प्रार्थना होती ती सर्वांची. मानवी भावना आणि शब्द यांच्यावर प्रेम करणाऱ्या अशा अनेक प्रेमिकांची. गालिब तेव्हा तर हयातच होते, पण जरा आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते आजही हयात आहेत. त्यांचा आवाज नेहमीच आपल्या कानावर पडतो, फक्त तो आपल्याला ऐकता आला पाहिजे. कुठलीही मार्मिक टीका टिप्पणी करताना अगदी पार्लमेंटपासून एखाद्या गल्लीबोळातल्या राजकीय सभेमध्ये सुद्धा गालिब कोट केले जातात. हे गालिब यांचं एक अत्यंत छोटं स्वरूप आहे मित्र. चला तर पुढच्या वेळी एक नवीन शेर घेऊ आणि समजायचा प्रयत्न करू. प्यार दिल यारी की नई बात.